धन्यवाद. अंतिम आठवडा 293च्या अनुषंगाने ह्या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आता आपला अत्यंत आभारी आहे. अध्यक्ष महोदय, माझं सरकारचं मी ह्या ठिकाणी प्रथमतः मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतोय. कारण ह्या झालेल्या अधिवेशनामध्ये फारसा काय विरोधक आक्रमक दिसला नाही. कारण आपलं जे सरकार आहे ते अतिशय विकासात्मक ह्या ठिकाणी काम करत आहे आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी कोणत्याही विरोधकाला बाकीचे जास्त प्रश्न मांडण्याची आवश्यकता पडली नाही. म्हणून मी आपणाला ह्या ठिकाणी एक लक्ष वेधतो की आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे एक स्वप्न आहे की सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास और सबका विश्वास. या अनुषंगाने सन्माननीय मोदी साहेबांचं स्वप्न आहे की या देशाला कुठेतरी जगात प्रथम क्रमांकावर नेण्याचं. आणि त्याच अनुषंगाने या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा त्यांचं स्वप्न आहे की या महाराष्ट्राला कुठेतरी देशात प्रथम क्रमांकावर न्यायचं. आणि त्या अनुषंगाने रात्रंदिवस त्यांचं काम ह्या ठिकाणी चालू आहे. म्हणून मला हे वाटते की माझ्या मतदारसंघाला सुद्धा ह्या ठिकाणी कुठेतरी महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर नेण्याच्या दृष्टिकोनातून न्याय मिळवला. मग अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामधून शक्तीपीठ जात आहे म्हणजे अतिशय मोठा ह्या ठिकाणी मार्ग जात आहे. एवढंच नव्हे तर रेल्वे मार्ग चालला. वर्धा, यवतमाळ, नांदेड हा रेल्वे मार्ग त्या ठिकाणी जात आहे. म्हणून माझी विनंती आहे की एवढं मोठं त्या ठिकाणी रेल्वेचा असो, रस्त्याचा असो, जाळं विणल्या जात आहे. आमची त्या ठिकाणी सुपीक जमीन आहे. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी रोजगाराच्या दृष्टिकोनातून आमचा बंजारा बांधव असो, आदिवासी असो, हा पुणे, मुंबई अशा ठिकाणी काम करायला जातो. त्या ठिकाणी माझी विनंती आहे की रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून शासकीय मोठा उद्योग त्या ठिकाणी उभारण्याची परवानगी आपल्या माध्यमातून मिळण्यात यावी. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात सिंचनाच्या दृष्टिकोनातून पेनगंगा नदीवर उर्ध्व पेनगंगा प्रकल्प इसापूर धरण आहे. माझ्या उमरखेड तालुक्यामध्ये इसापूर डावा कालवा किलोमीटर 0 ते 84 किलोमीटर आहे. त्याच्यावर वितरिका आहेत, लघु कालवा आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं सिंचन त्या ठिकाणी कालव्यावर अवलंबून आहे. परंतु 2023-24 मध्ये त्या ठिकाणी पाण्याचं योग्य नियोजन न झाल्यामुळं 40 ते 50 हेक्टर ऊस त्या ठिकाणी वाढला होता. अध्यक्ष महोदय, मागच्या अधिवेशनामध्ये मी हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला आणि मागच्या वर्षी अतिशय सुंदर त्या ठिकाणी नियोजन केलं. मी अभिनंदन करतोय कार्यकारी अभियंता जगताप साहेब, उपविभागीय अधिकारी घुगे साहेब, उपविभागीय अभियंता बारगडे साहेब यांनी अतिशय उत्कृष्ट त्या ठिकाणी नियोजन करून ऊसाचा एकही दांडा त्या ठिकाणी वाळू दिला नाही. म्हणून ह्या वर्षी सुद्धा माझी त्या अनुषंगाने विनंती आहे. रब्बीची त्या ठिकाणी पेरणी झालेली आहे, ऊसाची लागवड त्या ठिकाणी झाली आहे, सिंचन मोठ्या प्रमाणात होण्याच्या दृष्टिकोनातून शेती चांगली आहे. धरणाला सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी उपलब्धता आहे. दोन्ही धरणं आमचे त्या ठिकाणी तुडुंब 100% भरले आहे. फक्त नियोजन करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या इथे 2 ऊस कारखाने आहेत. एवढंच नव्हे तर आम्ही ऊसाच्या माध्यमातून 9 कारखान्याला त्या ठिकाणी ऊस पुरवतोय. म्हणून माझी विनंती आहे की हे पाण्याचं नियोजन त्या ठिकाणी योग्य प्रमाणे व्हावं. त्याचबरोबर धरण असल्यामुळे नदीचं पाणी आटते साहेब. अध्यक्ष महोदय, त्याच अनुषंगाने उन्हाळ्यामध्ये गुरं, ढोरं, पशु, पक्षी, प्राण्यांना पिण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पाणी नदीला सोडण्याची विनंती ह्या ठिकाणी करतोय. अध्यक्ष महोदय, सध्याच्या काळामध्ये ऊस मोठ्या प्रमाणात वाढलाय, परंतु दिगडी, उंच ओढत ह्या गावला 6 महिन्यापासून बिबट त्या ठिकाणी आहे. त्याचा बंदोबस्त 6 महिन्यापासून झालेला नाही. त्यामुळं त्या ठिकाणी दहशत निर्माण झाली आहे. माझी विनंती आहे की त्याला जेरबंद करण्यात यावं. तसंच मी सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचं ह्या ठिकाणी अभिनंदन करतोय. अतिशय चांगले निर्णय ह्या ठिकाणी घेतले जात आहेत. एवढंच नव्हे तर शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर साहित्य पोहोचावं, त्याच्या शेतातलं पिकलेलं धान्य घरी यावं, या अनुषंगाने पांदन रस्ते ह्या ठिकाणी संपूर्ण मोकळे करण्याचे प्रस्तावित केले आहे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, माझ्या शेतातला ऊस जेव्हा आणतोय
तर मोठे जड वाहनं ते त्या ठिकाणी येतात. म्हणून माझी विनंती आहे की माझ्या मतदारसंघातील पांदन रस्ते सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचेच करण्यात यावे, कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ऊस पिकतो. एक साधारणतः एक कारखाना आपण चालू शकत नाही, पण माझा मतदारसंघ हा 9 कारखान्याला ऊस पिकवतो. म्हणून माझी तेवढी एक विनंती आहे. तसेच अध्यक्ष महोदय, राष्ट्रीय महामार्ग झाला, त्याच्यात थोड्या 1-2 त्रुटी राहिलेल्या आहेत. नॅशनल हायवे दहीसावडी जवळ आणि संगम हिवऱ्याजवळ मागील वर्षी साधारणतः 24 तास नॅशनल हायवे बंद होता आणि या वर्षी सुद्धा 13 तास बंद होता. एखादा नॅशनल हायवे 24 तास बंद राहणं म्हणजे कितीतरी त्या ठिकाणी वाहतूक खोळंबते. म्हणून अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी पुलाची उंची वाढवण्यात यावी. आणि अध्यक्ष महोदय, चुकून महागावला आणि उमरखेडला ओव्हरफ्लाय दिलेले नाहीत. त्या ठिकाणी महागावला 1 ओव्हरफ्लाय देण्यात याव्या आणि उमरखेडला 2 ओव्हरफ्लाय देण्यात यावे. आणि माझी विनंती की निश्चित त्या ठिकाणी उद्योग द्यावे एवढी विनंती करतो. माझ्या या शब्दाचा विचार करा अशी मी आशा व्यक्त करून मी माझ्या शब्दाला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय भारत.